नमस्कार, मी डॉक्टर राजेंद्र ननावरे. आपल्या दारू विरोधी जागृती मालिकेच्या तिसऱ्या व्याख्यानात आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहात दारूचा मेंदूवर होणारा परिणाम. पहिला, दारू मेंदूच्या क्रियाशीलतेला कमी करणारी. दारू ही सेंट्रल नर्वस सिस्टम म्हणजे मेंदू व मज्जासंस्थेच्या क्रिया कमी करणारी औषधी आहे. त्यामुळे विचार, भावना आणि वर्तनावर ताबा कमी होतो. 2, त्याचे तत्काळ परिणाम: बोबडं बोलणं, दिसण्यात अडथळा म्हणजे ब्लड व्हिजन, चालण्यात गडबड, मूड स्विंग किंवा चिडचिड, धोका पत्करण्याची वृत्ती. थोड्याशा प्रमाणात सुद्धा मेंदूवर परिणाम लगेच होतो. थोड्याशा प्रमाणात सुद्धा. तिसरा, दीर्घकालीन परिणाम: स्मृतीभ्रंश, विसरभोळेपणा, एकाग्रतेचा अभाव, निर्णय घेण्याची क्षमता कमी, नैराश्य, चिंता किंवा मनोविकृती, वर्निके-कोरोकोट सिंड्रोम, B1 जीवनसत्वाच्या अभावामुळे मेंदूचा आजार. 4, तरुणांमध्ये धोका अधिक. तरुण वयात दारू मेंदूच्या वाढीवर वाईट परिणाम करते. त्यामुळे अभ्यासात अडथळा, मानसिक अस्थिरता आणि व्यसनाधीनतेची शक्यता वाढते. 5, तणावावर उपाय. एक भ्रम: लोकांना वाटतं दारू तणाव कमी करते, पण हे फक्त तात्पुरता आराम असतो. नैराश्य व चिंता वाढवतात. आत्महत्येची प्रवृत्ती वाढू शकते. 6, झोपेवर परिणाम. दारू झोप येते असं वाटतं, पण ती सखोल झोपेवर म्हणजे डीप स्लीपवर परिणाम करते आणि पुढे अस्वस्थ झोप व मानसिक थकवा निर्माण करते. 7, मेंदूचे आकुंचन म्हणजे श्रिंकिंग. दारूचं दीर्घकालीन क्रोनिक सेवन मेंदूच्या पेशींचा आकुंचन करते. त्यामुळे विचार, स्मरणशक्ती व वर्तन प्रभावित होते. 8, सुधारणा शक्य, पण वेळेत हवी. दारू बंद केल्यास काही प्रमाणात सुधारणा होते, पण उशीर झाला तर हानी कायमस्वरूपी होऊ शकते. शेवटी समारोपामध्ये आपला विचार करण्याचं केंद्र म्हणजे मेंदू. दारू त्याला सर्वात आधी हानी पोचवते. प्रत्येक घोट आपल्याला विचारशक्तीपासून दूर नेते. पुढच्या व्याख्यानात आपण पाहणार आहोत दारूचा यकृतावर परिणाम, फॅटी लिव्हर पासून ते सिरोसिस पर्यंतचा प्रवास. धन्यवाद.